जळकोट तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या टंचाईचा मोठा फटका शेती कामांना बसत असून पेरणीपूर्व मशागतीची कामे रखडल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सध्या जळकोट तालुक्यात शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची कामे करत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर आणि मृग नक्षत्राचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मशागतीसाठी लगबग सुरू आहे. सध्या शेतकऱ्यांकडे बैलजोड्यांचे प्रमाण कमी झाल्याने बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करत आहेत. मात्र पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नसल्यामुळे ट्रॅक्टर उभे असून शेतीची कामे थांबली आहेत. तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवरील साठा संपला आहे. डिझेलचे टँकर आले तरी अवघ्या 2 तासात ते रिकामे होत आहेत. जळकोटमधील घोणशी येथील हिंदुस्तान पेट्रोलियम पंपावर तर भीषण दृश्य पाहायला मिळत आहे. शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह आणि डिझेल भरण्यासाठी कॅन घेऊन 2-4 तास रांगेत उभे असल्याचे दिसून येत आहे. डिझेलसाठी होत असलेली ही ओढाताण आणि अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे. एकमत डिजिटल करिता ओंकार सोनटक्के, जळकोट. डिझेल नाही. रात्री 11ला येऊन लाईनला थांबला. 11 वाजता आला. 1ला कशाला? रात्री 11 वाजता 11 वाजता आला. हो का इथे लाईन आहे. हा. आले तरी 2 नंबरचे डिझेल पुढे चाललाय. आता ट्रॅक्टरचं कसं करायलो? काय आता काय करावं? उभं नाही शेतात. बंद आहे. एक डिझेल संपलं, एक बंद पडले, एक चालू आहे. शेतीची कामं मग काय काय करत? शेतीचे काय काम करणार डिझेल नाही तर? हा. शेतीची कामं खोळंबली आहेत. रस्त्यावर तसंच. हा, हा. केंद्रीय सिद्धेश्वर महादेव नाव, गाव सुल्लाळी, तालुका जळकोट, जिल्हा लातूर. रात्री 1 वाजतापासून आल्यावर डिझेल भेटणार गेले आणि याचं कारण मोदी सरकार. Thanks for watching Ekmat Digital.